17 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का, आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असं कसं होईल? तुम्हाला खात्रीनं तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असं जरी असलं तरी त्यात वाईट काही नाही, त्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल, तो खरोखर भाग्यवान आहे. मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली. त्यांनी मग परमेश्वरच आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलं नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्याने आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवलं, परंतु भाऊ म्हणाला, बाळ तू अजून लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासामध्ये 12 वर्ष घालवल्यावरती परमेश्वरानं त्यांना उपदेश दिला, आणि तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवरती अवलंबून असते. ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. ती तळमळ जर कशानं लागत असेल तर केवळ एका शरणागतीनंच. रामदासांनी रामाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की रामा, तुला मी देह अर्पण केलाय, आता याची मला गरज नाही. तुझ्या वाचून जगणं मला अशक्य आहे. एवढं प्रेम, एवढं आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार आहे? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ 1 पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावलं आपल्याजवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहमपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागं खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागं फिरत नाही. परमेश्वर हा मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपलं मूल जवळ घ्यावं असं वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर भगवंताचं नाम हे मधला आडपडदा दूर सारतं. आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते, आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयामध्ये सतत जागृत ठेवा. आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.